बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे भयावह फोटो काही दिवसांपूर्वी उघड झाले। हे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता। खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली। खुद्द धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला। संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयंकर फोटो उघड झाल्यानंतर त्यांची मुलगी वैभवी देशमुखने पहिली प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणात झाली। ती खंडणी कुणाकडे जात होती? ती खंडणी मागायला यांना कुणी पाठवलं? ज्यांनी कुणी पाठवलं त्यांना सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी वैभवीने केली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय। प्रत्येकाला या गोष्टीचं दुःख आहे। आज मला एक प्रश्न पडलाय की हे घडतंय कशामुळे? सर्वांना वाटतंय की हा प्रकार खंडणीमुळेच झालाय। माझ्या वडिलांची हत्या करणारी लोक खंडणी मागण्यासाठी मस्साजोगमध्ये आले होते। त्यांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये माझ्या वडिलांची हत्या झाली। ही खंडणी कुणाकडे जात होती? ती खंडणी मागायला यांना कुणी पाठवलं होतं? ते फोटो पाहून आम्ही निशब्द आहोत। त्याबद्दल काय बोलावं हे आम्हाला सुचत नाही। ही खंडणी कुणाकडे जात होती हा प्रश्न आहे। त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? पोलीस प्रशासनही यामध्ये काही करू शकत नाहीत असा आरोप वैभवीने केला। या फोटोत राक्षस वृत्तीचे लोक धिंगाणा करत आहेत, हसत आहेत। त्यांच्या अमानुष कृत्याला तोड नाही। जी वेळ आमच्या कुटुंबियांवरती आलीये ती इतर कुणावरही येऊ नये। माझे वडील शेवटी देखील सांगत होते, मला माझ्या मुला मुलींसाठी जगू द्या। मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय। मला माझ्या गावासाठी जगू द्या। त्यांना कुणाचा तरी हात असल्याशिवाय हे शक्य नाही। हा हात कुणाचा आहे हे सरकारनं कळवलं पाहिजे। त्यांना सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी देखील वैभवीने केलेली आहे।